बघा एक्सरसाइज नंबर 2.3. ओके, दोन एक्सरसाइज आपल्या झाल्या होत्या. 2.3 एक्सरसाइज त्याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे आपला सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय इन्व्हर्जन मेथड. दोन मेथड झालेले आहेत. कोणत्या दोन झालेले आहेत? एक आहे इन्व्हर्जन, दुसरी आहे रिडक्शन. मेथड ऑफ इन्व्हर्जन, मेथड ऑफ रिडक्शन. आता रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्जन मेथड आपल्याला कोणत्या मेथडने करायला सांगितलंय? फक्त इन्व्हर्जन जे दिलंय त्या मेथडने आपल्याला सॉल्व करायचं. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. इक्वेशन सॉल्व करायचे पण कशाने करायचे? इन्व्हर्जन मेथड. इन्व्हर्जन मेथड काय सांगते आपल्याला? सुरुवातीला काय करायचंय? दोघांना पण सेम आहे. द मॅट्रिक्स इक्वेशन इज एक्सप्रेस ॲज द मॅट्रिक्स इक्वेशन can be expressed as. तर आपल्याला काय करायचं? मॅट्रिक्स इक्वेशन ठेवायचे. काय होतं मॅट्रिक्स इक्वेशन सांगा? डायरेक्ट लिहू मॅट्रिक्स मध्ये x plus 2y 2x. 3 मार्कासाठी जर क्वेश्चन आला तर एवढं स्टेप करावं लागतं तुम्हाला. 3 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतो. 2 आला तर डायरेक्ट आहे. ओके, इक्वल्स टू काय असेल मग इथं? 2 आणि कसं लिहितो आपण याला? we written as 1 2 2 3. बरोबर आहे? 1 2 2 3 इकडे साठी आले पाहिजे. इथं काय येईल मग? x y इक्वल्स टू इकडे काय असेल? 2 3. 2 3 भेटला. आता पुढे काय करायचंय? 1 2 2 3 x y सेपरेट केला म्हणजे काय भेटलं तुम्हाला? ax इक्वल्स टू b. म्हणजे a काय भेटला तुम्हाला? a भेटला तुम्हाला 1 2 2 3. कॅपिटल x काय भेटला? कॅपिटल x असेल x आणि y आणि y पुढचं काय झालं? b काय दिलंय? 2 3. पुढे काय करावं लागेल? मग आपल्याला फॉर्म भेटला. कोणता फॉर्म भेटला? दॅट इज ax इक्वल्स टू b. बरोबर आहे? ax इक्वल्स टू b. आता काय करायचं? ax इक्वल्स टू b असेल तर याला काय करायचंय? मल्टिप्लाय a इनवर्स ऑन बोथ साइड्स म्हणजे प्री मल्टिप्लाय. त्याला काय करायचंय? प्री मल्टिप्लाय a इनवर्स ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला a इनवर्सने आपल्याला काय करायचंय? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल? a इनवर्स x इक्वल्स टू a इनवर्स b. दोन्ही साइडला मल्टिप्लाय केलं पुढे काय होईल? हा a इनवर्स कुठे जाईल? मध्ये a इनवर्स इनटू a इनटू x इक्वल्स टू काय असेल? a इनवर्स b. a इनटू a इनवर्स काय भेटतं आपल्याला? ix इक्वल्स टू a इनवर्स b. इथे लिहू शकता रिझन द्यायचे a इनटू a इनवर्स इक्वल्स टू a इनटू a इनवर्स इनटू a इक्वल्स टू i. a हा a चा b चा इनवर्स असेल मग काय असेल? i इनटू x म्हणजे काय असेल? x इक्वल्स टू a इनवर्स b. कॉल इक्वेशन नंबर 1. कॉल इक्वेशन नंबर 1. इथे मला स्टेप कळाले सगळ्यांना. पुढे काय करावं लागेल तुम्हाला? मॉड a काढून घ्यावं लागेल. बरोबर आहे? आता x इक्वल्स टू a इनवर्स भेटला. मॉड a काढून घ्या. मॉड a म्हणजे a काय दिला होता तुम्हाला? इथे दिलं बघा a काय आहे? 1 2 2 3. त्याचा मॉड काढायचा आहे 1 2 2 3 चा. काय येतो मॉड सांगा? 6 मायनस 4 किती आला? 6 8 3 मायनस 4 म्हणजे काय भेटला? मायनस म्हणजे नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे a इनवर्स एक्झिस्ट होईल. इथे लिहायची गरज नाही a इनवर्स एक्झिस्ट. मग आता काय होईल? ऍडजंट ऑफ a काढायचं डायरेक्ट याचं. बरोबर आहे? ऍडजंट ऑफ a कसं काढतो? इथे डायरेक्ट आपण आधी कोफॅक्टर्स काढून घ्यायची. बरोबर आहे? म्हणजे काय असेल? साइडला कुठेतरी काढून घ्या. कोफॅक्टर ऑफ a. a चे कोफॅक्टर हा a होता दिलेला 1 2 2 3. बरोबर आहे? काय होता कोफॅक्टर? याचा कोफॅक्टर काय असेल? 1 चा कोफॅक्टर काय असेल? 3. ऍज इट इज इथं 3 ची ह्या 2 चा काय येईल? -2 ह्या 2 चा
या टू हा वन पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह होईल का? मग याला रोचं कॉलम करा, कॉलमचं रो करा, म्हणजे काय फरक पडणार आहे का इथं? ऍडजॉइंट ऑफ हे तसंच राहील. काय असेल? 3 -2 -2 सेम नंबर भेटले इथं आपल्याला 1 2 2 1 बरोबर आहे, सेम नंबर भेटले. मग काय म्हणता येईल आपल्याला? ऍडजॉइंट ऑफ ए भेटला, मॉड ए भेटला. ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय होता? ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1 बाय मॉड ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ कॅपिटल ए. म्हणजे 1 बाय मॉड ए किती आला होता? 1 बाय -1 इन ब्रॅकेट ऍडजॉइंट ऑफ ए काय आला होता? 3 -2 -2 मायनस मध्ये शिफ्ट करा. हा मायनस कुठे शिफ्ट करायचंय? मध्ये, म्हणजे काय होईल? ए इन्व्हर्स काय येईल मग? ए इन्व्हर्स इक्वल्स टू काय येतं? हा -3 होईल, हा 2 होईल, हा 2 आणि हा भेटला ए इन्व्हर्स. बरोबर आहे. इक्वेशन 1 बिकम्स फर्स्ट इक्वेशन घेतो आपण परत. काय होतं फर्स्ट इक्वेशन? x इक्वल्स टू काय होतं? ए इन्व्हर्स b. बरोबर आहे. ए इन्व्हर्स b म्हणजे x इक्वल्स टू ए इन्व्हर्स काय आला? -3 2 2 -1 आणि b काय होता दिलेला? किती होता? 2 3. याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल? x इक्वल्स टू कसं मल्टिप्लिकेशन करतो आपण? कसं करतो? r1 c1 r2 c1 असेल नाही तर 2 होईल का? हे बघा दोन रो r आणि c एकच आहे. r1 c1 r2 c1. मग आता मल्टिप्लिकेशन करताना काय करावं लागेल? हा -3 into 2 बरोबर आहे. लक्ष द्या. -3 into 2 प्लस काय येईल? 2 into 3 येतं काय मग खाली? 2 into 2 म्हणजे 2 into 2 प्लस -1 into म्हणजे x काय भेटेल आपल्याला? हा काय असेल? x भेटला डायरेक्ट -1 होता म्हणून मी डायरेक्ट घेतला. x इक्वल्स टू काय असेल मग सांगा आता इथं? -6 प्लस 6 आणि खाली काय असेल? +4 -3 म्हणजेच x इक्वल्स टू काय भेटला आपल्याला? 0 आणि 1. x म्हणजे काय होता? x म्हणजे काय होता? x बार इक्वल्स टू 0 आणि x बार काय असेल? 0 आणि 1. म्हणजे देअरफॉर y काय येतं इथं? इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स इथं काय होईल सांगायचं? x च्या इक्वल कोणता आहे? x इक्वल्स टू 0 y इक्वल्स टू 1. x equals to 0 y equals to 1 are the given required solutions. कळलं? x आणि y ची किंमत कळाली. इन्व्हर्जन मेथड कळाली. कोणकोण ऑप्शन होते? इन्व्हर्जनला बरेच जण ऑप्शन होते. ठीक आहे. बघा काय केले परत एकदा सांगतो, लक्ष द्या. एक्झाम्पल दिलं होतं आपल्याला. दोन एक्झाम्पल म्हणजे 2x2 चं एक्झाम्पल दिलेलं आहे. दोन लिनियर इक्वेशन दिलेले आहेत. दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत जे की 10वीला देते आपल्याला. बरोबर आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्याच टाइपचे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. दोन इक्वेशन काय केले? डायरेक्ट पहिली स्टेप द मॅट्रिक्स इक्वेशन कॅन बी रिटन आहे. म्हणजे त्याला कशामध्ये ठेवलं? मॅट्रिक्सच्या इक्वेशन मध्ये ठेवलं. इक्वेशन दिलं होतं पण त्याला मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केलं. मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे डायरेक्ट काय घेतलं? दोन्ही साइडला स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला. स्क्वेअर बॉक्स इकडे पण घेतला, राईट साइडला पण घेतला. त्याच्यानंतर इथं काय घेतलं? इथं काय नाही म्हणजे काय असणार आहे? काय नाही म्हणजे काय असेल? 1. मग हे 1 काय घेतलं? फक्त कोएफिशिएंट आहे मॅट्रिक्स मध्ये घेतले, सेपरेट केला. त्याच्यामध्ये x आणि y आहे. 1 2 2 3 1 2 2 3 घेतला. हा x x होता आणि y y होता. म्हणजे इथं काय घेतलं? x आणि y वेगळा मॅट्रिक्स घेतला आणि त्याच्यानंतर पुढे जे काय दिलं होतं 2 3 2 3 ऍज इट इज ठेवलं. पुढे बघा काय केलंय? तीन मॅट्रिक्स भेटले आपल्याला. तीन स्क्वेअर बॉक्स भेटले. त्याला तिघांना पण नाव दिलं. काय नाव दिलं? एकाला a, एकाला x, एकाला b. का दिलं? कारण आपल्याला काय करायचंय? त्या मॅट्रिक्सला ax b त्या फॉर्म मध्ये आणायचं. ओके. काय करायचंय? ax b आपल्याला जनरल फॉर्म दिलेला आहे. कॅपिटल A into x b. ax म्हणजे काय असेल? a आणि x मध्ये काय असेल? गुणाकार असेल. ax b सेपरेट घेतला. जसं a into a इन्व्हर्स काय घेतो आपण? I.
बरोबर आहे. मग ax इक्वल्स टू b घेतला. मग आता ह्या ठिकाणी काय करायचंय, इन्व्हर्जन मेथड आपल्याला काय सांगते की या ठिकाणी तुम्हाला a इन्व्हर्स ने मल्टिप्लाय करायचे. कशाला, जे काही ax इक्वल्स टू b भेटलंय त्याला मल्टिप्लाय करायचे. कशानं, a इन्व्हर्स. जेव्हा a इन्व्हर्स ला मल्टिप्लाय करू, दोन्ही साइडला मल्टिप्लाय करेल a इन्व्हर्स, इथं पण मल्टिप्लाय करेल आणि इकडे पण करेल, म्हणजे a इन्व्हर्स इनटू ax आणि a इन्व्हर्स इनटू b, दोन्ही साइडला a इन्व्हर्स पाठवला आपण. त्याच्यानंतर a इनटू a इन्व्हर्स म्हणजे हा a आणि a दोघांचं काय होईल, a आणि a इन्व्हर्स दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. x ला बाजूला ठेवून टाकला म्हणजे a इनटू a इन्व्हर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टी झालेली आहे i. मग a इनटू a इन्व्हर्स च्या ठिकाणी काय ठेवलं आपण, i x इक्वल्स टू a इन्व्हर्स b, म्हणजे i ची व्हॅल्यू काय असते ऑलवेज 1, म्हणजे x इक्वल्स टू काय भेटला आपल्याला a इन्व्हर्स b, i ची जस्ट कसा भेटला. त्याला इक्वेशन नंबर काय दिला आपण, फर्स्ट. पुढं काय लागणार आहे आपल्याला, a इन्व्हर्स काढण्यासाठी, बरोबर आहे, x ची किंमत काढायची आपल्याला. x म्हणजे काय होता, xy, x आणि y ची किंमत काढायची. कॅपिटल X म्हणजे काय असेल, xy. मग आता कॅपिटल X काढायचं असेल तर आपल्याला काय लागणार आहे सुरुवातीला, a इन्व्हर्स आणि b लागणार आहे. b तर तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी, b भेटला. a इन्व्हर्स काढावा लागेल. मग a इन्व्हर्स आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये आला, इथे इक्वेशन नंबर 1 मध्ये काय आलं, a इन्व्हर्स आलेला आहे. त्यावेळेस a इन्व्हर्स ची किंमत काढायची असेल तर आपण सुरुवातीला काय करतो, ऍडजॉइंट मेथड मध्ये मॉड a काढून घ्या. मॉड a ची व्हॅल्यू आली -1 नॉट इक्वल्स टू 0. जर इथे व्हॅल्यू 0 असेल तर स्टॉप करून टाकायचा आन्सर, बिकॉज आन्सर सगळं 0 आहे आपलं. a इन्व्हर्स 0 असेल तर 0 ने जर मल्टिप्लाय केला आपण कशाला, पडत नाही, b ला, काय होतं, a इन्व्हर्स जर b ला मल्टिप्लाय केलं तर काय होतं सांगा, a इन्व्हर्स जर b ला मल्टिप्लाय केला आपण तर 0 होऊन जाईल सगळं. त्यावेळेस का मॉड a काढला, -1 भेटला. मग ते कोफॅक्टर काढायचे, मला माहित होतं कोफॅक्टर डायरेक्ट घेतले, मी तुम्हाला सांगितले कसं घ्यायचंय. 2/2 असेल तर 1 चा काय असतो -3, हा 3 चा कोफॅक्टर ॲज असेल, 2 चा -2 असेल -2, म्हणजे 2 चा -2 असेल पण कोफॅक्टर काय असेल -2. परत 2 चा -2 असेल त्याचा कोफॅक्टर काय होईल -2 आणि लास्ट 3 चा मायनस काय असेल 1, म्हणजे ते ॲज इट इज बनेल. म्हणजे रोजच्या कॉलम मध्ये कन्वर्ट केलं त्याला म्हणतो आपण ऍडजॉइंट ऑफ a. म्हणजे इथं दोन्ही नंबर सेम होते, हा -2 आणि हा -2 सेम होता, म्हणून मी कोफॅक्टर पण तुम्हाला सेम दिसाले आणि ऍडजॉइंट ऑफ a पण काय दिसाले, सेम दिसाले. काही ठिकाणी होतं असं, कधी होतं जेव्हा दोन्ही जे काही मॅट्रिक्स मध्ये नंबर्स आहेत, बरोबर आहे, 2 2 सेम आले तर येतील, अदरवाइज येणार नाही. मग इथे a इन्व्हर्स काढण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, 1 बाय मॉड a इनटू ऍडजॉइंट ऑफ a. मग 1 बाय मॉड a ची व्हॅल्यू किती आली होती इथं, -1 ठेवली, इनटू ऍडजॉइंट ऑफ a काय आला होता 3 -2 1. ह्या 1 बाय 1 -1 होता, ठीक आहे. इथे जर नंबर राहिला असता मी तसंच ठेवला असता, 4 5 3 काही आला असता खाली फ्रॅक्शन मध्ये तसंच ठेवला असतं. इथे 1 आल्यामुळे मी डायरेक्ट काय घेतलं, -1 आला, त्यामुळे ह्या मायनसला मध्ये शिफ्ट केलं, काय होईल मायनसचं प्लस. मग इथं मायनस आहे, प्लस ची टर्म काय होईल -3 +2 +2 -1. हे कुठं झालं, इथं आलं -3 2 2 -1. मग इक्वेशन 1 घेतला परत, कारण आपल्याला काय पाहिजे होता, x a इन्व्हर्स b पाहिजे होता. a इन्व्हर्स काढला आपण. मग a इन्व्हर्स जे काय काढलेला आहे ते कुठे ठेवायचं आता, पहिल्या इक्वेशन मध्ये. पहिला इक्वेशन घेतला x a इन्व्हर्स b. a इन्व्हर्स ची किंमत कुठे होती, जे 3 -3 2 2 -1 जे काय व्हॅल्यू होती ती ॲज इट इज कुठे ठेवली, a इन्व्हर्स च्या खाली आणि b तसा ठेवला. आता दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला शिकवलंय, काय असेल R1 C1, पहिला रो पहिला कॉलम, पुन्हा पहिला रो दुसरा कॉलम. जर 3/3 असेल तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो, सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम. पुन्हा R2 C1 R2 C2 R2 C3, पुन्हा R3 C1 R3 C2 R3 C3, जे काय असेल ते आपण घेतलेलं आहे. मग इथे एकच कॉलम दिलेला आहे तुम्हाला, रो किती दिले आहेत, 2 रो दिलेले आहेत. पहिल्या रोनं पहिल्या कॉलमलाच मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या रोनं पहिल्याच कॉलमला मल्टिप्लाय केलं, म्हणजे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं आपण. म्हणजे -3 × 2 घेतला प्लस 2 × 3 घेतला, पहिला रो फिनिश झाला. पुन्हा सेकंड रो काय असेल 2 × 2 घेतला प्लस -1 × 3 घेतला. -3 × 2 काय येतं -6, 3 × 2 6, 2 × 2 4, -1 × 3 -3. मग आता -6 आणि +6 दोघांची ऍडिशन काय येणार आहे 0, आणि 4 - 3 म्हणजे काय येतं 1. मग एक व्हॅल्यू 0 भेटली, एक व्हॅल्यू 1 भेटली. x म्हणजे काय होतं, x म्हणजे काय होतं xy होतं, x म्हणजे xy होतं. कॅपिटल X म्हणजे xy स्मॉल xy होतं. मग x ची व्हॅल्यू समोर बघा, इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स काय सांगतो, जर x असेल लेफ्ट साइडला पलीकडे 0 असेल तर x ची किंमत काय असते 0. म्हणजे x 0 भेटला y 1 भेटला, म्हणजे हे दोन आपल्याला काय भेटले सोल्युशन भेटले. कळतंय.
लिहून घ्या. झालं क्वेश्चन घ्या एक आणखी एक. जे झाला आहे त्याने एक करून दाखवा मला एक फास्ट मध्ये. चला सुरू करा फास्ट. एक्झाम्पल घ्या झालं त्याने. 2x plus 3y झालं त्याने घ्या. 2x plus 3y equals to 7. 2x plus 3y equals to 7 and 5x plus 2y equals to 1. दोन इक्वेशन आहेत, सॉल्व करा. सेम जर झालं तर काढले घरी कोणी केलेलं आहे ना, होमवर्क मध्ये केला असेल तर इकडे लिहायची गरज नाही, ते करायला झाली का फर्स्ट स्लाइड सगळ्यांची? लिहिणं झालं सगळ्यांचं? सगळ्यांचं झालं नाही? डुमले झालं का? लिख फास्ट लिख. सुधारे कवर झालं? बंद झाले का ना? केला एक केला. झाला आता? नाही फास्ट. शिकवत असताना कोणी लिहायचं नाही. सेकंड मध्ये एक सांगू, उद्या 4 आणि 5 नंबर मध्ये घेऊ क्वेश्चन. थर्ड घेऊ आधी. उद्या एक्सरसाइज संपून जाईल, टॉपिक उद्या संपेल आपला. तुम्हाला घरी जाऊन काय करायचं आहे? पेज नंबर 61, 62, 63, 64, 61, 62, 63, 64 बरोबर आहे. चार हे दिलेले आहेत काय, मिसलेनियस चॅप्टरच्या काही प्रॉब्लेम सेट असतो बघा, बरोबर आहे. तसा सेट दिलेला आहे, ते तुम्हाला घरी करायचं सगळा. उद्या परवा रविवारपर्यंत कंप्लीट करायचं. सुट्टी असते रविवारी. तुमचा एक आठवडा असेल तुमच्याकडे कंप्लीट करण्यासाठी. एक आठवडा रेग्युलरचा अभ्यास करत राहायचं, म्हणजे झालेला आहे ते पण करत राहायचं. एक्झाम तुमची येते. पेपर फिरण्याचा काम आपला एक संडेला 15 मार्काची ठेवायचं का? त्याच्यावर इन्व्हर्जन आणि रिडक्शन दोन टाकू. एकच पेपर आहे ना संडेला तुमचा. दोन घेऊ. दुसरं कोणतं आहे? बाय उद्या आहे ना, परवा नका म्हणू नका. सुटके ठीक आहे तुझ्या मनात आधी नका म्हणू. झालं काय? स्लाइड झाली. कॉलेज चालू आहे एमजीबीएम क्रिकेट सगळं होता. एकच झाला आता प्रत्येक क्रिकेट. x1 y3 फोर्स करेक्शन आहे. थर्ड स्लाइड झाला तर सांगत चला लवकर लवकर. किती आला?
हा x इक्वल्स टू -1 y इक्वल्स टू 3 करेक्ट. मायनस काय जमत तुला जमत नाही एकदा सांगायचं. x -1 y 3 आलं का सगळ्यांचं बघा. रिडक्शन मधलं चौथं घ्यायचं का कोणतं घ्यायचं 1 2 3 4 चार क्वेश्चन दिलेले आहेत रिडक्शन मध्ये पण एक घेतो फक्त लास्ट Second question number 2. Solve the following equations. Solve the following equations by reduction method. Question 2 दिला आपल्याला. Solve the following equation. Solve the following equation by कौशल दिलं जाईल तुम्हाला कोणती मेथड आहे रिडक्शन मेथड. आणि आपल्याकडे रेडॉक्स हे काय बघा कुठं रेडॉक्स नाव ऐकले कुठं कशामुळे असते ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मेथड त्याला काय म्हणतो आपण तेच काय आहे रेडॉक्स. रिडक्शनचं RE आणि ऑक्सिडेशनचं OX रेडॉक्स. बघा 4 नंबर घेऊन का कोणतं घ्यायचं सांगा. सेकंड मध्ये एक घेतो 4 दिलेले क्वेश्चन कोणतं घ्यायचं एक सांगा कोणतं बाकीचे 3 करा तुम्ही. चौथे घेऊ 5x + 2y 5x + 2y = 4. सेकंड दिलेला आहे 7x + 3y = 5 सेम क्वेश्चन आहे फक्त मेथड वेगळी आहे बरोबर आहे. कोणत्या मेथडने करायचं आपल्याला रिडक्शन मेथड. सुरुवातीला काय करायचं याला दिलेल्या मॅट्रिक्सला म्हणजे दिलेले जे इक्वेशन्स आहेत त्याला मॅट्रिक्स मध्ये ठेवून टाका. ओके द मॅट्रिक्स इक्वेशन काय असेल द मॅट्रिक्स इक्वेशन इज आता मॅट्रिक्स इक्वेशन काय असेल मग डायरेक्ट घेऊ का 5 2 7 3 इथं काय असेल x y आणि इकडं 5 4 4 5 5 4 घेतलं तर काय होईल 5 4 घेतलं तर काय होईल कशाची व्हॅल्यू येऊ शकत नाही ना बिकॉज इक्वेशन बॅलन्स होत नाही. इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे 5x + 2y ची व्हॅल्यू जे काय येणार आहे ती 4 च्या इक्वल येणार आहे. आपण त्याला जर 5 च्या इक्वल केलं तर काय होईल मग आन्सर वेगळं येईल. त्यामुळे जे दिले ते घेऊन टाकायचं. ठीक आहे मग आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये काय बदल करायचे सांगा. एक 0 आणायचं कुठे आणू शकतो कॉलमच्या ठिकाणी आणू का. ठीक आहे 7 च्या ठिकाणी मला काय करायचंय 0 आणायचं. जे 7 दिले त्या ठिकाणी मला 0 आणायचं. कोणती एक टर्म आपल्याला इथे काय करायची 0 आणायची. 2/2 असेल 3/3 असेल तर किती 0 आणायची 3. एका लाईन मध्ये 2 एका लाईन मध्ये 1 तसे 4 आले चालतील. 3 लाईन मध्ये 3 आले तर काय फरक पडत नाही. 3 लाईन मध्ये 3 आले तर एका लाईन मध्ये तर 2 पाहिजे बरोबर आहे. इथे आपल्याला 0 आणायचं 7 च्या ठिकाणी. मग इथे काय करावं लागेल सांगा ह्या रोला बदल करायचा आहे आपल्याला R2 मध्ये. ठीक आहे आणि हा आहे R1 बरोबर आहे. R2 मध्ये बदल करायचे आहे तर R1 चा रेफरन्स घ्यावा लागेल. R2 च्या क्रॉस मध्ये कोणता नंबर आहे मी इथे घेतो R2 चेंजेस टू काय घ्यावं लागेल R2 म्हणजे हे x = b च्या फॉर्म मध्ये आलं लिहून टाका. x = b त्या फॉर्म मध्ये आणलं त्याच्यानंतर चेंज करा काय असेल सांगा
R2 changes to 5R2 minus 7R1. 5R2 minus काय आला 7R1. बघा काय करायचं नेमकं की 5 च्या क्रॉस मध्ये जो नंबर आहे तो घेतला 5R2 आहे ते पुन्हा काय घेतलं R1 च्या क्रॉस मध्ये 7R1 म्हणजे काय होईल रो मध्ये कोणत्या बदल होईल सांगा सेकंड इक्वल्स टू इकडे पण सेम बदल करायचे आपल्याला चेंजेस करायचे बरोबर आहे R2 मध्ये करायचं म्हणजे R1 काय आहे 5 2 तसाच ठेवला R2 मध्ये बदल करायचा आहे इथे लिहितो मी 5R2 7R1 बरोबर आहे 5R2 7R1 म्हणजे काय होईल सांगा 5 ला 5 R2 किती आहे पहिला 7 मायनस 7 into R1 किती आहे 5 असं डॉट करत चला वाटल्यास इथं रफ मध्ये बोर्ड मध्ये काय करायचं नाही तसं लिहून टाकायचं किती येतं 35 35 किती आलं भेटला 0 पुढं 5 into R2 दुसरा किती आहे दुसरा R2 किती आहे 3 5 into 3 minus 7 into त्याचा R1 किती आहे रोहन 2 काय होईल मग सांगा 15 minus 14 आन्सर सरळ 1 भेटला पुन्हा राइट साइडचा 5 ला 5 कंपल्सरी असेल R2 किती आहे 5 minus 7 into काय येईल मग 25 minus 28 minus जे काय आहे ते घेऊन टाकायचं -3 भेटलं एकाच ठिकाणी बदल करायचा आहे बिकॉज 1 0 भेटला आपल्याला 2/2 मध्ये की संपला जर 2 0 घ्यायचे असतील तर पुढे आहे संपलं आता हे काय भेटलं आता ह्याला काय करायचंय परत मॅट्रिक्स याच्यात ठेवून टाकायचं इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं मॅट्रिक्स इक्वेशन दिलं होतं तुम्हाला काय करायचंय इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स घेतलं तरी चालेल म्हणजे काय होईल we rewrite as the equation as इक्वेशन सांगा 5x plus 2y 5x plus 2y equals to काय असेल मग 4 आणि दुसरं इक्वेशन काय असेल 1y equals to बाकी x तर इकडे 0 भेटलाय 0 घ्यायची गरज नाही तर इक्वेशन नंबर काय देऊ आपण 1 आणि 2 म्हणजे काय होईल दोन इक्वेशन भेटले आपल्याला दोन इक्वेशन भेटले आता काय करायचे दोन इक्वेशन दोन टाकायचं इक्वेशन 2 y -3 इन इक्वेशन 2 काय असेल y डायरेक्ट -3 -1 काय करायचे पुट y ची व्हॅल्यू कुठे ठेवायची y -3 इन इक्वेशन कुठे घ्यावं लागेल म्हणजे काय फर्स्ट इक्वेशन काय होतं 5x plus 2y equals to 4 5x plus 2y equals to y च्या ठिकाणी काय रिप्लेस केला आपण काय केला -3 म्हणजे 5x -6 equals to this 5x equals to 4 plus 6 5x equals to 10 म्हणजे x ची व्हॅल्यू काय भेटला आपल्याला 10/5 x काय भेटला x2 भेटला y -3 भेटला ओके therefore x equals to 2 y equals to -3 are the required solutions काय करायचं समज रिडक्शन काल परवा रिडक्शन चालू की इन्व्हर्जन मध्ये बरेच ऑप्शन होते रिडक्शन मध्ये पण सांगायचं का गरज नाही सो राईट लिहून घ्या आधी पुन्हा तेवढं लिहा तुम्ही करता का क्वेश्चन झालं तरी घ्या क्वेश्चन टू एक्स प्लस 3y equals to 5 2x plus 3y equals to 5 x minus 4y equals to 9 x minus 4y equals to 9 the
2x plus 3y equals to 5. 2x plus 3y equals to 5. x minus 4y equals to 9. काढता येतील? 9 5 14 येते. करायचे काय असेल झालं तरी लिहू गए कॅल्क्युलेशन लिहून घ्या साईडला घेतलं का सगळ्यांनी लिहून घे फास्ट झालं काय सोबत सोबत लिहून घ्यायलास मग आलं तुला येतात घरी घरी क्लास मध्ये झालं काय चेक करून बघ इक्वेशन मध्ये चेक करून बघ इथं x आणि y ची व्हॅल्यू आन्सर दिलं नाही तर आला चेक केस का चला पुढचं घ्या चेक करून बघा व्हॅल्यू जर सेम येत असतील तर करेक्ट आहे अदरवाइज चुकलं आलं व्हेरीफाय झालं का केलंय घ्या थर्ड क्वेश्चन नंबर 3 काय गेले काय ते इक्वेशन्स काय येतं 2x plus 3y equals to 5 हां x minus 4y 9 बरोबर आहे मॅट्रिक्स मध्ये ठेवलं काय आलं होतं 2 3 1 minus 4 into काय असेल xy equals to 5 9 काय होईल मग एका ठिकाणी बदल करायचे बरोबर आहे कुठे बदल करायचे r2 मध्ये r2 चेंजेस टू काय मग 2r2 minus r1 म्हणजे 1r1 minus 1r1 काय होईल मग बदल करायचा असेल
इंटू एक्स बार इक्वल्स टू R2 मध्ये बदल करायचा आहे. R1 काय होता 2 3 5 हां करायचं. सो R2 2R2 minus R1 बरोबर आहे. सो 2 into R2 किती होता पहिला 1 मायनस R1 किती आहे डायरेक्ट घेतले 2 किती आलं 2 minus 2 किती भेटलं दुसरा 0 पुन्हा दुसरा R2 किती आहे 2 into minus 4 minus 2 into त्याचा R1 नाही तर हां किती आहे 3 म्हणजे काय होईल -8 -3 we get -11 इथे घेतला -11 पुढे काय येईल मग 9 आहे 2 into R2 किती आहे दुसरा 9 minus 5 म्हणजे 18 minus 5 किती येतं 13 18 minus 5 किती आला प्लस 13 म्हणजे काय आलं ते घेतलं इथे इक्वेशन काय असते 2x plus 3y equals to 5 सेकंड इक्वेशन काय भेटला -11y equals to 13 इक्वेशन नंबर सेकंड दोन इक्वेशन आले वेगळे आले इक्वेशन जे आले ते काय असेल 11y equals to 13 म्हणजे y equals to काय असेल -13/11 फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवा काय होती फर्स्ट इक्वेशन 2x 3y इक्वल्स टू काय आहे 5 2x 3y इक्वल्स टू काय होतं डायरेक्ट करा तुम्ही ठीक आहे काय असेल मग 2x 39/11 इक्वल्स टू 5 म्हणजे 2x इक्वल्स टू 5 39/11 म्हणजे 2x equals to काय येतं 55 minus plus 39 divided by 11 बरोबर आहे म्हणजे काय होईल सांगा 2x equals to 94 येतं 94 divided by 11 आलं का ऍडिशन So 2x म्हणजे x equals to काय असेल 94/11 into 1/2 म्हणजे x equals to काय असेल 47 divided by 11 y भेटला x भेटला इक्वेशन काय दिलं आपल्याला कोणते घेऊ आपण फर्स्ट घेऊ 2x 3y equals to 5 2x 3y equals to 5 म्हणजे 2 into x किती आला होता 47/11 plus 3 into y किती आला होता -13/11 equals to 5 काय होईल मग 11 ने मल्टिप्लाय करा 11 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येतं 94 minus 39 equals to 55 so 55 equals to कळलं काहीच कळलं हे इथलं काहीच कळलं कोणाला हे दोन स्टेप कळले मला लक्ष द्या शॉर्टकट केलं मी डायरेक्ट 11 ने मल्टिप्लाय करा किंवा काय येतं 94 बाय काय येतं 11 minus 39/11 इक्वल्स टू काय आहे 5 इक्वल्स टू काय आहे आपल्याला 5 आणायचं आहे बरोबर आहे मग 11 इथं बेस 11 आहे बेस 11 आहे बेस काय करायचं थ्रू सगळ्याला 11 ने मल्टिप्लाय करा इथं 11 ने करा इथं 11 ने करा आणि इथं का करायला मी कारण 11 कॅन्सल करायला लागतो म्हणजे काय येणार आहे 94 minus 39 equals to 55 म्हणजे 55 equals to काय आलं बरोबर आहे तुम्हाला तसं अवघड वाटत असेल तर बघा परत सांगतो आणखी किती आलं होतं इथं सोपं आहे सर किती आलं 94 by 11 इथं काय होतं मायनस ना minus 39/11 equals to 5 काय येतं मग
55 divided by 11 equals to 5 म्हणजे 5 equals बेस सेम आहे डायरेक्ट सबट्रॅक्शन केलं 11 5 55 असे चालतं व्हेरीफाय करून बघितलं म्हणजे काय ट्रॅक व्हॅल्यू व्हेरिफिकेशन महत्त्वाचं आहे असे क्वेश्चन पण येऊ शकतात त्यावेळी गोंधळून जायचं नाही पुस्तकामधलाच क्वेश्चन दिला मी पण आन्सर दिलं नाही याचं फक्त एक प्रॅक्टिस साठी दिले की ए कसा असतो बी कसा असतो दिले क्वेश्चन तेच मला वाटलं आन्सर येईल म्हणून मी घेतला तो बाहेरचं घेणार गेलो क्वेश्चन मी बाहेरचं घेतलं वेगळं झाला मार्क्स घेऊ शॉर्टकट केलं मी तुम्ही पण यूज करू चला लिहून घ्या फास्ट अशा क्वेश्चनला कशाने सॉल्व्ह करायचं डायरेक्ट इन्व्हर्जनने करून इन्व्हर्जन नाही केलं तर चालतं वेळ लागते इन्व्हर्जन रिडक्शन सोपी आहे चला लिहा फास्ट एक क्वेश्चन घ्यायचा होता आपल्याला थर्ड राहून गेला तुमच्या घरी करता का घरी करण्यासाठी वेगळेच क्वेश्चन देणार आहे हे चालेल का डोक्यात गेले की चाललं वेगळं गेलं वेगळं पास्ट आणि प्रेझेंट ना गेलं म्हणजे प्रेझेंट चाललं म्हणजे फ्युचर फ्युचर आणि प्रेझेंट मध्ये बोल तिकडे सर इंग्लिश शिकवायला कसं इंग्रजीला कंटाळून तर आम्ही इकडे मॅथमॅटिक्स मध्ये आलो झालं का स्लाइड झाली या पुढे फास्ट ठेवून द्या पुढचे एक क्वेश्चन दिलेला आहे कॉस्टचे आपण दोन एक्झाम्पल घेतले 4 पेन्सिल 4 बुक जे काय असेल तिसरा क्वेश्चन आहे करता घरी याच्यात काय दिले बघा द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल 3 पेन अँड 2 इरेजर इज ₹60 याच्यासारखंच आहे सेम काल केलं बघा आपण नोटबुक पेन आणि पेन्सिल पेन पेन्सिल नोटबुक त्याचं काय अर्थ 175 150 असं काय ते नंबर दिले बघा रुपीज बरोबर आहे केलं का 3/3 त्याच्यासारखंच आहे फक्त किमती बदलून आहे त्याला कोणत्याही पद्धतीने करा असं काही बंधन नाही की इन्व्हर्जननी करा आणि रिडक्शननी करा काही दिलेलं नाही तुम्ही काय करायचंय दोन्ही पण करायचं दोन्ही पण ट्राय करा आधी सोपी कोणती आहे ती करा रिडक्शन मेथड आहे सोपी वाटते ती करा मग इन्व्हर्जन घ्या थोडंसं अवघड जातं पण आन्सर तुम्हाला माहित राहतं ठीक आहे तिसरा क्वेश्चन जे आहे ते दोन्ही पद्धतीने करायचं आहे चौथा आणि पाचवा आपण उद्या घेऊ उद्याचा खूप महत्त्वाचं आहे दोन एक क्वेश्चन आहेत शनिवार आहे उद्या रविवारी पण आपण क्लास 2 सकाळी एग्जाम नसेल तर क्लास 2 11 वाजता 9 ला ठेवू ना आपण 11:30 ला मी येत नाही ठीक आहे सुट्टी रविवारी सुट्टी नाही रविवारी आपण क्लास 2 11:30 वाजता नाही रविवारी क्लास 2 11:30 वाजता क्लास 2 2 तास क्लास असेल आपला 11:30 ते 1 1.5 तास घेऊ 11:30 ते 1 एक्झाम झालेला क्लास एक्झाम जास्त वेळ द्यायची नाही पेपर राहिला असं म्हणायचं नाही 11:30 ला घेऊ कारण मी एक दिवस तरी नाही का 2 दिवस नाही पुढच्या आठवड्यात मी बाहेर चाललो एक्स्टर्नल म्हणून दुसऱ्या कॉलेजला त्यामुळे मला येणं होत नाही 5 4 वाजेपर्यंत ठीक आहे त्यावेळेस सर कंडक्ट करतील हे पुढचे एक्झाम्पल दिले आपल्याला घ्या 4x + 3y डायरेक्ट येतो मी इथं 4x + 3y + 2z 3y + 2z equals to 60 equals to काय दिले आपल्याला 60 पुन्हा 2x + 4y अपसेंट राहू नका कोणी लॉजिक स्टार्ट करणार आहे त्या दिवशी मॅथमॅटिकल लॉजिक रविवारी टॉपिक स्टार्ट होईल अपसेंट राहायचं नाही सकाळी मला सकाळी घेऊ 10 वाजता क्लास घेऊ पुन्हा एक्झाम मला पुन्हा घेऊ चेंज करता येईल
हा 10 वाजता क्लास 2 डायरेक्ट आपण पेपर दिल्यावर तुमची पेपर दिल्यावर इच्छा होत नाही आधी क्लास 2 पेपर द्या. चेंज करतो मी डायरेक्ट सरला विचारून चेंज करू. 2x plus 4y plus 6z 6z equals to 90. कारण मला दोन ठिकाणी जायचं एक्सटर्नल म्हणून, एक जायचं इथं मुखेडमध्ये आणि एक नांदेडला जायचं. त्यामुळं दोन्ही ठिकाणी येणं होईल म्हणून भरोसा नाही लवकर 4 वाजता तुमच्यासाठी कोळपूर तिथं थांबावं लागतं. त्यामुळे 2 दिवस पण अवघड आहे. 6x plus 2y plus 3z 2y plus 3z equals to 70. 3z equals to 70. काल केला होता आपण क्वेश्चन सेट. त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं सुरुवातीला? मॅट्रिक्स मध्ये. काय येते मॅट्रिक्स मध्ये सांगा? A काय येतो? 4 3 2 हा 2 4 6 6 2 3 इनटू काय असेल? x y z equals to 60 90 70. म्हणजे काय भेटलं आपल्याला? असं नका कॅमेरा दिसायला चला आता बघा सगळं दिसायला कॅमेरा तिथं आधी बघायला लागतं. मला इशारा केली मी असं केलं तर नाही केली. काय सांगाल? मी हसायला ते दिसले तिथं. हा ax equals to b भेटला. a सेपरेट भेटला, b भेटला, x भेटला. कोणत्या मेथडने करता? रिडक्शन. 3 स्टेप मध्ये आन्सर येतात. करा बरं. इन्व्हर्जन केलं का आपण हे क्वेश्चन का रिडक्शन केलं असा? कालचा रिडक्शनच केलं ना. काय करावं लागेल मग सांगा? हा R2 मध्ये बदल करायचा आहे. R2 मध्ये बदल करायचा आहे, R3 मध्ये बदल करायचा आहे. बरोबर आहे? म्हणजे काय होईल? आधी R2 करू आपण. R2 आणि R1 लागणार आहे. म्हणजे काय घ्यावं लागले ते सांगा? R2 changes to काय घ्यावं लागतं? 4R2 minus 2R1. जी मेथड योग्य वाटते ती घ्या. ही थोडीशी अवघड आहे रिडक्शन मेथड. ओके कळत नसेल लक्ष द्या. इनटू काय असेल? x y z equals to बघा काय करायचं आपल्याला? कुठे बदल करायचा आहे? R2 मध्ये. R1 तसाच ठेवा. 4 3 2 60 खाली 6 2 3 70. बदल कुठे करायचा आहे आपल्याला? 4R2 minus 2R1. बघा लक्ष द्या. 4R2 minus 2R1. बघा आवड जात असेल लक्ष द्या. R2 आणि R1 लागणार आहे. सो R2 किती आहे बघा? 2 आणि R1 किती आहे? 4. म्हणजे 4 into 2 minus 2 into 4 म्हणजे काय होईल? 8 minus 8 किती आला? जे भेटला ते घेतला इथं 0. पुन्हा 4 तर सगळ्यात कॉमन आहे. 4 into minus 2 into 4 into R2 किती आहे दुसरा? 4 into 4 minus 2 into काय येतं? 3 म्हणजे काय होईल सांगा? 60 minus 6 किती आला? 10 भेटला इथं. पुढं R2 किती आहे पुढं? 6. 4 into 6 minus 2 into त्याचा R1 किती आहे? 2. काय होईल मग? 24 minus 4 किती येतं? 20. राइट साइडला पण सेम 4 into R2 किती आहे सांगा? माने किती आहे R2? 90 बरोबर आहे. 4 into 90 minus 2 into R1 किती आहे? 60 म्हणजे काय होईल? 360 minus 120 म्हणजे किती येतं? 240 240. बरोबर आहे. इथे पण कळालं? पुढच्या स्टेपला काय करायचं आता? 6 च्या ठिकाणी आपल्याला काय आणायचंय? लिहू नका लक्ष द्या. कळत नसेल तर लक्ष द्यायचंय. 6 च्या ठिकाणी 0 आणायचंय. मग 6 च्या ठिकाणी 0 आणायचं कोणता रो आहे तो? काय भेटला आपल्याला? 4 3 2 काय भेटला? 4 3 2 पुन्हा 0 10 20
6 2 3 इंटू काय असेल x y z इक्वल्स टू 16 240 ते भेटला. आता पुढे काय करावं लागेल मग या ठिकाणी मला 0 आणायचे म्हणजे तो कोणता रो आहे R3 आणि काय लागणार आहे मला R1 बरोबर आहे. बदल कुठे करायचे मला बदल कुठे करायचे R3 मध्ये R3 च्या क्रॉस मध्ये कोणता नंबर येतो 4R3 पुन्हा कुठे -6 R1 बरोबर आहे. म्हणजे काय होईल इंटू x y z इक्वल्स टू काय असेल बरोबर आहे. करता पुढचं करता का ट्राय करा उद्या चेक करू.